नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी पी-एम किसानबद्दल खूप मोठे अपडेट घेऊन आलो आहे. आपण या व्हिडिओमध्ये आपल्या 21व्या हप्त्याची तारीख बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग मित्रांनो बघा, मोठी अपडेट. पी-एम किसानचा 21वा हप्ता दिवाळीनंतर येणार का? पण या शेतकऱ्यांना ₹2000 मिळणार नाही. बघूया. देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीपूर्वी सरकारकडून हा हप्ता वितरित होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता हे स्पष्ट झाले आहे की शेतकऱ्यांना खात्यात ₹2000चा 21वा हप्ता दिवाळीनंतर जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कुटुंबांना वर्षातून 3 वेळा प्रत्येकी ₹2000 म्हणजे एकूण ₹6000ची थेट आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असून आता सर्वांचे लक्ष 21व्या हप्त्याकडे लागले आहे. कोणत्या शेतकऱ्यांना ₹2000 मुकावे लागू शकते? केंद्र सरकारने अलीकडेच अशा शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे ज्यांनी चुकीची माहिती, बनावट कागदपत्रे किंवा अपात्र स्थितीत नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांचे अर्ज तपासून रद्द केले जात आहेत. यामुळे त्यांच्या पुढील हप्त्याचे वितरण थांबवले जाऊ शकते. काही प्रकरणात अशी मिळालेली रक्कम परत वसूल केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पात्र असलेले पण आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करणारे शेतकरी या देखील हप्त्यापासून वंचित राहू शकतात. यामध्ये विशेष ई-केवायसी आणि पडताळणी लँड व्हेरिफिकेशन ही 2 अनिवार्य अटी आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याने या प्रक्रिया पूर्ण केल्या नसतील तर त्याचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते किंवा त्याचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. ई-केवायसी का महत्त्वाची आहे? ई-केवायसी प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते योग्यरित्या जोडले जाईल या पडताळणीची केली जाणार आहे. यामुळे निधी थेट योग्य लाभार्थ्याच्या खात्यात पोहोचतो आणि फसवणुकीचा प्रकार टाळतो. अनेक शेतकऱ्यांचे खाते किंवा आधार कार्ड आणि अपूर्ण असल्यामुळे मागील हप्ते विलंब झाला. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांना ऑनलाईन किंवा सी-एस-सी केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. जमीन पडताळणी प्रक्रिया महत्त्व. जमीन पडताळणी ही शेतकऱ्यांची मालकी, क्षेत्रफळ आणि शेती योग्य आहे की नाही ही निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत ही पडताळणी केली जाते. अनेक ठिकाणी जमीन नोंदी अद्ययावत नसल्यामुळे अपूर्ण राहतात. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपली जमीन माहिती मिसळ नोंदणी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात पडताळणी द्यावी असा सल्ला कृषी विभागाने दिलाय. 21व्या हप्त्याची संभाव्य तारीख बघूया मित्रांनो. सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 जमा होतील अशी अपेक्षा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.